म्हणलं आमचं एक तर सिलेबस मागे पडेल, एक तर मी त्यांना खूप 1-2 महिन्यानंतर आमचा एक धडा सुरू झालाय, त्यात पण 2 आठवड्याचा गॅप झाला. आठवड्यातच बोललेलो मॅमला. मॅम म्हणले ना पुढच्या महिन्यात बघू म्हणलं मॅमचा क्लास झाला तर. कसं आहे ना, तुमचे जे जे सिलेबस काय तुम्ही येणार नाही उद्या? तुम्ही बोला आधी मग. उद्या धाराशिवला नाही ग बाळा. हे असं अधेमध्ये आहे ना, म्हणजे शाळा आणि वगैरे सगळ्या गोष्टी सुरू आहेत ना, सुट्टी असती आणि किंवा मी तिकडे आले असेल तर मी नक्की आले मॅम असते. पण मी जेव्हा तुम्ही तिकडे स्कूलमध्ये शिकवायला पण जातात? खूप गोष्टी करते. मी खूप सांगा. काय सांगू? तुम्ही माझी स्कूल बरं, मी पुण्यातली ज्ञानप्रबोधिनी नावाची एक शाळा आहे, तुम्ही ऐकलंय का? पुण्यात सदाशिव पेठ मध्ये एक शाळा आहे जी फक्त गिफ्टेड मुलांची, गिफ्टेड म्हणजे जे 99%, 95%, 96% अशा टक्के असलेल्याच मुलांची शाळा आहे, स्पेशल स्कूल आहे. बोला. होतं का 11वी 12वीला? अगं मी 11वी 12वीला पण शिकवत होते, मी खूप वेगवेगळ्या गोष्टी करते, पण माझी शाळा ज्ञानप्रबोधिनी आहे. मी त्या शाळेतले ऍक्टिव्हिटीज, त्यांचे लेक्चर्स जिथे मी राहते इथल्या शाळांमध्ये घेते. म्हणजे मी खूप साऱ्या शाळांमध्ये जाते आणि खूप साऱ्या मुलांना भेटते. मला तर आवडतं ना गप्पा मारायला, मुलांना भेटायला. एका शाळेमध्ये 30 मुलं, ते मला बोर झालं होतं. मला असं छान आवडतं, खूप वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या मुलांना भेटता येतं आणि नवीन नवीन गोष्टी ऐकता येतात. तुमच्या लेक्चरमध्ये नवीन नवीन गोष्टी कळतात. येस मॅम. पण मला माझं एक ऑब्झर्वेशन, धडा सुरू करण्याच्या आधी मला ते तुम्हाला नक्की सांगायचंय, शाळा कुठली पण असू द्या, म्हणजे मी IB बोर्डाच्या शाळेमध्ये पण शिकवलंय आणि मी आपल्या अगदी आश्रम शाळा असतात ना त्या शाळांमध्ये पण लेक्चर घेते. पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे, सगळीकडची सगळी मुलं ना खूप चांगली असतात, खरं सांगते. म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की ती बावळट मुलं आहेत, ती त्रासदायक मुलं आहेत, ती तशी नसतात ऍक्च्युली. काहीतरी त्यांची पण एक स्टोरी असते, पण ती कोणाला माहितीच नसते आणि उगाच ते अभ्यास करत नाही, ते त्रास देतात, ते पण त्यांना दुसरं काहीतरी आवडत असतं. त्यांना काय आवडतं हे शाळेमध्ये कोणाला माहितीच नसतं, त्यात त्यांची काय चूक आहे? येस मॅम. हा, तो एक सिंपल स्टोरी आहे की नाही. म्हणजे ससा वेगळ्या गोष्टींवर असू शकतो. बरोबर आहे ना, पण आपल्या सिस्टीम मध्ये आपल्याला सगळ्यांना सगळंच करावं लागतं. म्हणजे मला तो अभ्यास पण करायचा जो मला आवडतच नाही, मला काहीतरी वेगळंच करायला आवडतं, पण ते शाळेतच नाहीये. मग त्यात त्या मुलांची चूक काय आहे? आणि काही मुलांचे गोल खूप वेगळेच असतात. मला हे काही करायचंच नाही, कस तरी मी 10वी पास होईन आणि माझं काहीतरी करेन. घरातला बिझनेस असतो किंवा दुसरं काही असतं किंवा काहीतरी वेगळंच आवडत असतं, ते कुठेच पुस्तकांमध्ये नसतं. मग जे मला आवडत नाही ते मी असंच बोर करतच करणार ना, त्यात त्यांची काय चूक असते? किंवा असं नाही, काही वेळेला वेगळा असतो. हो, किंवा काही वेळेला त्यांचे मित्र खूप वेगळे असतात. म्हणजे आता 7वी 8वीतल्या मुलांचे मित्र 11वी 12वीतले असले तर त्यांच्या गप्पा काहीतरी वेगळ्याच असतात. आता हे 7वी 8वीतले अजून लहान आहेत, त्यांना हळूहळू शिंग फुटायला लागले, तर ते ऑलरेडी शिंग फुटून बाहेर फिरतायत 11वी 12वीचे. पण ते एका गल्लीतले, त्यांच्या प्रभावामध्ये असलेले, पण त्यांचं ऐकून ते ऑलरेडी मोठे झालेत, त्यांनी दुसऱ्या बऱ्याच गोष्टी फेस केल्या आहेत आणि आता आपण अजून 7वी 8वी 9वीत आहोत. तर आत्ताच्या स्टेजमध्ये आपण काय केलं पाहिजे ह्याचा आपण विचार केला पाहिजे ना. मित्र आहेत तर ते मित्र तर सगळंच सांगतील, उद्या म्हणतील खड्ड्यात उडी मारता की आपण मारायची का? म्हणजे हा पण एक प्रभावाचा मुद्दा असतो, पण ते आपल्यावरती आहे. मला पण खूप मित्रमैत्रिणी होते लहानपणापासून, पण कधीच कोणी मला ओव्हरटेक नाही केलं. म्हणजे ओव्हरटेक म्हणण्याच्या ऐवजी मला ओव्हर पॉवर नाही केलं. ओव्हरटेक जाऊ दे, ती काही स्पर्धा नाहीये, मागे पुढे मार्क किंवा हे ते नाही, पण ओव्हर पॉवर नाही केलं. ते म्हणाले तसं मी कधीच नाही केलं. म्हणजे माझं कौतुक म्हणून नाही सांगत आहे, पण आपल्याला माहिती असतं ना की काय बरोबर आहे, काय चूक आहे, मी काय केलं पाहिजे, मी काय केलं तर माझ्या घरी आवडेल, मी काय केलं तर माझ्या घरातल्यांना त्रास होईल, हे आपल्याला माहिती असतं. आपण त्याचाच विचार करायला पाहिजे. उद्या उठून कोणी काही म्हणते म्हणून काही करा असं नाही ना. आणि आपल्याला स्वतःला ते पटलं पाहिजे ना. हो मॅम. आणि उगाच आपलं काहीतरी सगळं जग करते म्हणून का करायचं? सगळं जग करते म्हणून आपल्याला ते पटलंच नाही तर नाहीच करायचं, ते काही का असे ना. पण म्हणजे अर्थात तरी आपल्या घरी विचारायचं. आता मी आमच्याकडे हा असा खूपदा मुद्दा होतो, तर म्हणलं मी तर असे कोणाचं ऐकत नाही, मी तेच करते जे मला पटतं. ऐकते मी माझ्या आईचं ऐकते, बाबांचं ऐकते, माझ्या भावाचं ऐकते, घरातल्या सगळ्यांचं ऐकते, पण करते मी तेच जे मला माहिती असतं की मला बरोबर वाटतंय. सगळेजण आपापली ओपिनियन सांगतात ना आपल्याला,
आपल्याला Yes, पटलं पाहिजे ma'am. पण ते. येस मॅम. शिवाय आपल्याला जमेल का नाही आपल्यालाच माहिती असतं ते. खूप अनुभवांमधनं आपल्या चुकांमधनं आपल्याला कळतं आहे चायला हे काय सांगून ठेवलंय मला जमलं नाही उगाचच म्हणाले म्हणून मी केलं. पण हे अनुभव आल्यानंतर मग समजतं आपल्याला. So, Yes, ma'am. ठीक आहे. आणि तुमच्या इकडे मी येईन कधीतरी तुम्हाला नक्की भेटायला येईन. पण असेही आपण ऑनलाईन तोपर्यंत भेटायचं. चला येस तर अच्छा तिळगुळ काय गोड गोड बोला. संक्रांत झाली आहे कालच आणि Yes, तुम्हाला पण मॅम. येस same to you. थँक्यू. आणि आता आपण कार्बनचा धडा थँक्यू कार्बनचा धडा सुरू करायचा का तुम्हाला काय बोलायचं 1-2 मिनिटं बोलत होते नेहमीप्रमाणे सुरू करा. नाही तर मग धडा सुरू करूया. चला मी तुम्हाला ना आधी एक व्हिडिओ दाखवते. माझा आधी मी स्क्रीन ऑफ करते कारण मी युट्यूबवर व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया धडा काय कसं काय. आपण एक तर खूप दिवसांनंतर एक काम करूया. मी एंटायर स्क्रीन आधी शेअर करते. आधी पीपीटीने सुरू करू आणि मग व्हिडिओकडे जाऊ. नाही आपण कशाचं काय करतोय तेच कळणार नाही आपल्याला. आपला धडा हा होता कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य बरोबर आठवतंय. तर ह्या मूलद्रव्याच्या मध्ये कार्बनचं आपण सगळं हिस्ट्री सिव्हिक्स जिओग्राफी पाहिलं होतं की का बरं महत्वाचं मूलद्रव्य आहे. कार्बन त्याचा ऍटोमिक नंबर आहे 12 ऍटोमिक नंबर आहे 6 आणि ऍटोमिक वेट आहे 12. तर 6C12 असं लिहिलं जातो हा कार्बन. आणि हा एक महत्वाचा घटक आहे पूर्ण जगातला. तर याच्यामध्ये आपण कार्बनचा आढळ गुणधर्म अपरूपे हायड्रोकार्बन कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यांचा अभ्यास या धड्यामध्ये करणार आहे. कार्बनचा परिचय हा एक अधातू आहे नॉन मेटल आहे आणि त्याचा कार्बनच्या वेगवेगळ्या संयुगांमध्ये आढळ आहे. आता हे आपण मागच्या वेळेचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता इंट्रोडक्शनचा की त्याचा कुठे कशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तो आपल्याला आढळतो. काही त्याचे स्वतःचेच अपरूप आहेत. वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये रासायनिक प्रक्रियांमध्ये कार्बन असतो. जिकडे ज्वलन असतं तिकडे प्रकाश संश्लेषणामध्ये किंवा आपल्या रेस्पिरेशन मध्ये सगळीकडे कार्बन आहे. आणि तो एक सेंद्रिय पदार्थांचा महत्वाचा घटक आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कार्बनचेच बनलेले असतात. त्याची रचना बघितली तर त्याच्या केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन आणि आजूबाजूला 6 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्या सगळ्यात पहिल्या शेलमध्ये के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि सेकंड त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. 4 हा क्रमांक असा आहे तर आपण म्हणतो ना आडनिड वय न लहान ना मोठे तसाच हा आहे. न देऊ शकतो ना घेऊ शकतो. हा अडनिड्या अवस्थेमध्ये आहे. मग आता याला काय करता येतं. 4 देणंही सोपं नाही 4 घेणंही सोपं नाही. काय करेल मग तो बुद्धिमान आहे. तो द्यायचंही नाही घ्यायचंही नाही शेअर करायचं. शेअरिंगनेच तो स्वतःचे अनेक प्रकारची संयोग बनवतो. ही त्याची रचना झाली. ठीक आहे. आता त्याचा आढळ कोणत्या वेगवेगळ्या ठिकाणी असतो. तर एक त्याची मुक्त अवस्था हिरा. मुक्त अवस्था म्हणजे फ्री फॉर्म. जमिनीच्या खाली हिऱ्याच्या खाणी असतात तशाच ग्रॅफाइटच्या पण असतात. ठीक आहे. तर हिऱ्याच्या खाणीमध्ये हिरा असा दगडांमध्ये कुठेतरी लपलेला असा वगैरे असतो. मग त्याला त्याचे डायमेन्शन्स चेंज करतात आणि तो हिरा जसा आपण दागिन्यांमध्ये वगैरे वापरतो ना तसा तो त्या हिऱ्याच्या अवस्थेमध्ये येतो. पण तो फक्त आणि फक्त कार्बनचाच बनलेला असतो. तसंच आहे ग्रॅफाइट जे आपल्या पेन्सिलच्या लीड मध्ये आपण वापरतो किंवा ग्रॅफाइटचा वापर हा आपल्या इलेक्ट्रोलिसिस मध्ये केला जातो. इलेक्ट्रोलिसिसला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही. पण ते 2 ऍनोड कॅथोड लावून नाही का एक लिक्विड असतं असं ते सेटअप असतं. तर त्याच्यामध्ये जे रॉड असतात ते ग्रॅफाइटचे असतात. कारण कार्बन हा गुड कंडक्टर ग्रॅफाइट मधला कार्बन हा गुड कंडक्टर. हा बरोबर. धन आणि आयन नाही कॅथोड आणि ऍनोड असे 2 उभे असे असतात ना त्याच्यात सेलमध्ये कसे असतात बॅटरीज सारखे. हे तुम्हाला येईल नंतर. मॅम त्या महागडल्या दड्यात आयन होतं नाव त्याचं पण आता कॅथोड आणि ऍनोड आहे. नाही ते कॅटायन आणि ऍनायन म्हणजे ऍटमचे झालेले आयन्स. पण कॅथोड आणि ऍनोड हे इलेक्ट्रोलिसिस एक पद्धत असते. ते तुम्हाला येईल. आता मी एक करून सांगेन तुम्हाला. इलेक्ट्रोलिसिसचा मी तुम्हाला फोटो दाखवेन थोड्या वेळानंतर जमलं तर. नाहीतर पुढच्या लेक्चरला नक्की सांगेन. तर त्या इलेक्ट्रोलिसिस मध्ये बघा आपण जे बॅटरी वापरतो की नाही आपण आपल्या घड्याळामध्ये किंवा खेळण्यांमध्ये जे सेल असतात त्या सेलमध्ये बॅटरी असते. त्या बॅटरीमध्ये कसे काहीतरी केमिकल्स असतात. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असे 2 टोकं असतात बघा.
कोणत्याही सेलची. तशीच ग्रॅफाइट चे ऍनोड आणि कॅथोड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असतात. एक सेटअप असतो, खाली एक लिक्विड असतं, त्याच्यामध्ये 2 रॉड ठेवलेले असतात आणि बॅटरी लावलेली असते. मग पाण्यामधनं त्या लिक्विड मधनं ते पूर्ण सर्किट कम्प्लीट होतं आणि मग त्याच्यामधनं खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात. त्याला म्हणतात ग्रॅफाइट. संयुक्त अवस्था म्हणजे काय? कार्बन दुसऱ्या कोणत्या तरी कशा बरोबर तरी फ्यूज झालाय किंवा कंबाईन झालाय आणि एका वेगळ्या फॉर्म मध्ये मिळतो. तर ते आहे जीवाश्म इंधन. पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस है ना, या सगळ्यामध्ये कार्बनच आहे, फक्त तो दुसऱ्या कोणत्या तरी याच्यामध्ये संयुग अवस्थेमध्ये आपल्याला मिळतो. दगडी कोळसा, खनिज तेल ही सगळी जीवाश्मच आहेत ना. आणि संयुक्त अवस्थेमध्ये आणखीन एक काय, कार्बोनेट आणि संगम रबर या दोघांमध्ये कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, ऑक्सिजन बरोबर त्याची एक अभिक्रिया होते CaCO3 आणि कार्बोनेटच्या रूपामध्ये तो असतो अशा या खडकांमध्ये म्हणजे टाईल्स मध्ये वगैरे. आता कार्बनची अपरूपता म्हणजे एकाहून अधिक रूपांमध्ये आढळणं. म्हणजेच काय, म्हणजे असं कसं समजा एखाद्या पिक्चर मधला हिरो, कोण घेऊया, मला कोण आवडतं, तुम्हाला कोण आवडतो, कोण एखाद्या हिरोचं नाव सांगा मला. शाहरुख मॅम तुमच्या आवडतीचं शाहरुख खान का सांगू, तुम्हाला नाही आवडत, सॉरी, दुसरं कोणाचे नाव सांगा. मला पिक्चर पण नाही आवडत आता. सलमान खान पण नाही आवडत मला. चला अल्लू अर्जुन ओके, चला. पण अल्लू अर्जुनचे मला खूप पिक्चर माहिती नाहीयेत. समजा आपण पुष्पामध्ये अल्लू, अरे आपण प्रभास घेऊया का, प्रभास, तो बाहुबलीमध्ये होता बघा. बाहुबली एक, अल्लू अर्जुन तर मला पुष्पाच माहिती आहे. म्हणजे तो पुष्पा जो पिक्चर आहे ना, त्यात अल्लू अर्जुन हिरो आहे. हो, पण मला पण अल्लू अर्जुनचा पुष्पाच माहिती आहे, त्याचे बाकीच्या पिक्चरची नावं मला माहिती नाहीयेत. पण मला आपण कोणाचं घेऊया रे उदाहरण, काय कठीण प्रश्न आहे. आपण अक्षय कुमार घेऊया का? अक्षय कुमार सगळ्यांना माहिती आहे, तर आपल्याला चांगलं उदाहरण मिळेल. अक्षय कुमारचे बरेच पिक्चर आहेत. समजा आपण राम सेतू घेतला. राम सेतू मध्ये तो कोण, एक सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट म्हणजे जिओलॉजिस्ट आहे, की तो जमिनीचा अभ्यास करतो, त्याच्यामधनं निघालेल्या खाणीमधनं निघालेल्या वस्तूंचा अभ्यास करतो, असा तो आहे. तसाच अक्षय कुमार याच्यामध्ये पण होता बघा, मिशन मंगलमध्ये होता. त्याच्यामध्ये तो कोण होता? त्याच्यामध्ये तो स्पेस सायंटिस्ट होता. मला हे मिनिमाइज करायचंय म्हणजे मला कॅमेरा ऑन करता येईल, व्हिडिओ लावेन तेव्हा लावेन, ठीक आहे. तर असा तो जो आपला हिरो आहे कोण, अक्षय कुमार, आणि तो ऍड मध्ये पण येतो, हार्पिकच्या ऍड मध्ये. म्हणजेच काय, अक्षय कुमार हा एकच आहे, पण तो वेगळ्या बरोबर. एखाद्या पिक्चर मध्ये, एखाद्या ऍड मध्ये तो कुक असतो, कुक स्वयंपाक करतो. एखाद्या ऍड मध्ये तो हार्पिक, आणखीन कशात तरी तो काहीतरी वेगळंच करतो. म्हणजे माणूस एकच आहे पण रूप वेगवेगळे आहेत. त्याला म्हणतात अपरूप, एकापेक्षा अधिक रूपांमध्ये आढळणं. मी तुम्हाला काय म्हणलं होतं, कार्बन हा एक फॅन्टॅस्टिक वर्गातला विद्यार्थी आहे, जो कोणाला माहिती नव्हतं की तो शांतीत क्रांती करणार आहे. तर त्याने काय काय केलं, सगळ्या वेगवेगळ्या लोकांबरोबर संयुग बनवली, कंपनीज बनवल्या. पण त्याची स्वतःची पण एक आहे की तो स्वतः नवीन नवीन गोष्टी बनवतो, स्वतःचे पण मॅन्युफॅक्चरिंग येत त्याचे. बघा, डायमंड, ग्रॅफाइट, फ्युलेरिन आणि ग्रॅफिन हे काय आहेत? ही सगळी कार्बनची वेगवेगळी रूप आहेत. स्वतः कार्बन अनेक 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 गोष्टींमध्ये स्वतःला ढाळून अनेक स्वतःची वेगवेगळी रूपं बनवतो. समजा एक मॅजिशियन आहे, मॅजिशियन तो अनेक गोष्टीमध्ये स्वतःला, तुम्ही हॅरी पॉटर मध्ये आहेत असे लोक, चेहरे बदलतात, रूप बदलतात, जादूने स्वतःला बदलून टाकतात, ते अपरूपता. पण केमिस्ट्रीमध्ये जादू नाही, केमिस्ट्री हीच जादू. कोणाच्या घरी न्यूज सुरू आहेत, मला ऐकू येतात, बंद करा तुमचे माईक. आणि स्फटिक रूप त्यातले कोणते, फुलरी, ही त्याची स्फटिक रूप आहेत. आणि अस्फटिक रूप म्हणजे दगडी कोळसा, जो आपण कोळसा वापरतो तो कोक, कार्बनची अस्फटिकी रूप आहेत. आता ह्याचाच तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे, तो बघा, मस्त आहे. थोडक्यात आपण कार्बनच्या अनेक रूपांबद्दलची चर्चा करतोय. आणि ती रूप कशी दिसतात, कशी असतात, काय असतात बघा. पण तो व्हिडिओ हिंदीत. माईक ऑफ करा रे, कोणाचा माईक ऑन आहे इकडे? बाळांनो, स्वतःचे माईक ऑफ करा बरं. चुकून पण लावू नका, नाही तर व्हिडिओ मध्ये नीट ऐकू येणार नाही. मॅम
तन्मय बंद कर बाळा. चुकून ऑन झालाय का त्याचा माईक? ठीक आहे. चला तन्मय, म्यूट युअरसेल्फ. समझने वाले हैं. तो सबसे आवाज येतोय ना? यस मॅम पहले मैं आपको एक क्वेश्चन पूछना चाहूँगा. यहाँ पे स्क्रीन पर. तो इस वीडियो में हम एलोट्रॉप्स को समझने वाले हैं. तो सबसे पहले मैं आपको एक क्वेश्चन पूछना चाहूँगा. यहाँ पे स्क्रीन पर ग्राफाइट और डायमंड है. तो इन दोनों में क्या सिमिलैरिटीज़ हैं? सिमिलैरिटीज़ को समझने के लिए सबसे पहले हम उसके कलर को देखते हैं. इन दोनों के कलर को समझते हैं. तो ग्राफाइट का कलर ब्लैक होता है और डायमंड कलरलेस होता है. उसके बाद इन दोनों की हार्डनेस देखते हैं, यानी ये कितना ब्रिटल है या कितना हार्ड है, यानी इसे हम आसानी से तोड़ सकते हैं या नहीं. तो ग्राफाइट ब्रिटल होता है, यानी हम उसे आसानी से तोड़ सकते हैं, जबकि डायमंड हार्ड होता है. अब कंडक्टिविटी को समझते हैं. कंडक्टिविटी यानी अपने अंदर से इलेक्ट्रिसिटी पास करने की क्षमता. तो ग्राफाइट इलेक्ट्रिसिटी को अपने अंदर से पास होने देता है, जबकि डायमंड ऐसा नहीं होने देता. तो इन दोनों में कॉमन क्या है? तो आपको लग रहा होगा ये सभी प्रॉपर्टीज सुनकर इन दोनों में कुछ भी कॉमन नहीं है, लेकिन नहीं, ये दोनों भी पूरी तरह से कार्बन से ही बने हैं, यानी पूरी तरह से कार्बन एटम से ही बने हैं. तो आप सोचोगे ये पूरी तरह से कार्बन एटम से ही बने हुए हैं, लेकिन तब भी इनके बीच इतनी डिफरेंसेस क्यों हैं? तो इन दोनों को हम क्या कहेंगे? इन दोनों को हम कहेंगे एलोट्रॉप्स ऑफ कार्बन, यानी दो डिफरेंट फॉर्म्स ऑफ कार्बन. तो इन दोनों के बीच इतनी प्रॉपर्टीज डिफरेंट क्यों है, इसे हम आगे समझने वाले हैं. तो अब हम एलोट्रॉप्स की डेफिनेशन पढ़ लेते हैं. एलोट्रॉपी इज अ प्रॉपर्टी ऑफ सम केमिकल एलिमेंट्स टू एग्जिस्ट इन 2 और मोर डिफरेंट फॉर्म्स. मतलब केमिकल एलिमेंट के 2 या 2 से ज़्यादा फॉर्म में प्रेजेंट रहना या फॉर्म्स दिखाना, उसे हम कहते हैं एलोट्रॉपी या एलोट्रॉप्स होना. तो हमने जो केस देखे थे पहले, उसमें कार्बन के, ग्राफाइट और डायमंड के एग्जाम्पल को हमने देखा था. तो वैसे ही कार्बन के बहुत सारे और एलोट्रॉप्स भी हैं, जिसमें नैनो ट्यूब्स और C60 होते हैं. तो अब हम समझते हैं कि डायमंड हार्ड क्यों होता है और ग्राफाइट सॉफ्ट और ब्रिटल क्यों होता है और वो कंडक्टिव क्यों होता है. तो हम यहाँ पे जो देख रहे हैं वो डायमंड का क्रिस्टलाइन स्ट्रक्चर है, यानी डायमंड के एटॉमिक लेवल का स्ट्रक्चर है, जिसमें एक कार्बन एटम बाकी और 4 कार्बन एटम के साथ बॉन्ड बनाता है. आप यहाँ पे देख सकते हो बीच में कार्बन एटम है जिसने और 4 कार्बन एटम के साथ बॉन्ड बनाया है, जबकि ग्राफाइट में एक कार्बन एटम और 3 कार्बन एटम के साथ बॉन्ड बना रहा है. डायमंड में 4 कार्बन एटम के साथ बॉन्ड बना रहा था. तो इसी के कारण एक लेयर बनती है, उसके नीचे दूसरी लेयर होती है, लेकिन डायरेक्ट बॉन्डिंग नहीं होती उन दोनों लेयर के बीच में, जिसके कारण ग्राफाइट ब्रिटल होता है, आसानी से टूट जाता है और कंडक्टिव होता है. तो ये सभी जो प्रॉपर्टीज चेंज हो गई, वो जो एटम का स्ट्रक्चर है, जो एटॉमिक स्ट्रक्चर है, उसकी वजह से चेंज हो रही है. तो अब ऐसे ही दूसरे जो एलोट्रॉप्स हैं उन्हें समझते हैं. तो इसमें मैंने वाइट फॉस्फोरस और रेड फॉस्फोरस को दिखाया है. तो जो हम मैचस्टिक्स में यूज़ करते हैं वो रेड फॉस्फोरस होता है. तो वहाँ पे हम वाइट फॉस्फोरस क्यों नहीं यूज़ कर सकते हैं? क्योंकि वाइट फॉस्फोरस बहुत ही ज़्यादा रिएक्टिव होता है, जिसके कारण आग लग सकती है आसानी से. तो इनमें भी जो मॉलिक्यूलर स्ट्रक्चर रहता है, जो एटॉमिक स्ट्रक्चर रहता है, वो डिफरेंट होता है, इसीलिए इनकी प्रॉपर्टीज चेंज हो जाती हैं. अब ऑक्सीजन का एग्जाम्पल देखते हैं. तो ऑक्सीजन एटम या एलिमेंट हमें मालूम है. जो हमारे सराउंडिंग में ऑक्सीजन रहता है वो हमेशा डायटोमिक रहता है, यानी एक ऑक्सीजन दूसरे ऑक्सीजन के साथ हमेशा प्रेजेंट रहता है, वो पेयर में प्रेजेंट रहते हैं, एक जोड़ी में प्रेजेंट रहते हैं. और ऑक्सीजन का एक अलग रूप होता है, उसे हम कहते हैं ओजोन, O3, जो हमारे सराउंडिंग में नहीं मिलता, वो हमें मिलता है ओजोन लेयर में. तो ये ऑक्सीजन के एलोट्रॉप्स हो गए. तो अगर आपको ऑर्गेनिक और इनऑर्गेनिक कंपाउंड्स क्या होते हैं ये मालूम नहीं है, तो आप इस वीडियो को देख सकते हो. पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये जे काही सांगितलं ते कळलं का? तन्मय, आता तरी तुझा माईक बंद कर, व्हिडिओ संपला. तुला काही बोलायचंय का? ओके, चला. व्हिडिओ कळला का तुम्हाला? येस मॅम समज. येस मॅम. थोडक्यात आपल्याला काय कळलं ह्याच्यावरून, या व्हिडिओ मधनं आपल्याला काय कळलं
की एकाहून जास्त प्रकारचे जेव्हा रूप असतात त्याला आपण काय म्हणतो की काय मराठीत काय म्हणतात त्याला यार मला माहित नाही. अपरूपता. ॲलोट्रॉपी. ॲलोट्रॉपी. मला ना असा थोडा कॉन्फिडन्स नाहीये मराठी शब्दांच्या बाबतीत. असं वाटतं चुकून पण चुकायला नको. अपरूपता म्हणजे ऍक्च्युली बहुरूपता, अनेक प्रकारची रूप. ठीक आहे. आता कार्बनचा ॲलोट्रॉप त्याला आपण डिटेलमध्ये बघूया. पुढचा कार्बनचा आहे पहिला महत्वाचा ॲलोट्रॉप हिरा. हिऱ्याचे कितीतरी ऍड बघितल्या तुम्ही? असेच असतात ना हिरे? किती सुंदर दिसतात बघा ना. कोणीतरी आपल्याला गिफ्ट द्यावे, आपण कोणाला तरी गिफ्ट द्यावे. किती महाग आणि व्हॅल्युएबल आणि रेअर अशा गोष्टी आहेत ना या. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कधीही न तुटणारं, म्हणजे एक बॉन्ड असतो बघा ना, काहीतरी बंध असतो की आपल्या आणि आपल्या आईचा किती छान बॉन्ड असतो. किती पण ती रागवली आपल्याला तरी आपल्याला माहिती असतं की आईचं खूप प्रेम आहे आपल्यावरती, म्हणून ती रागवते, कधी कधी काळजीपोटी रागवते. तर तो बॉन्ड आहे. तर आपल्या पहिल्या सदरीमधनं आपण आपल्याला एक छोटूसा डायमंडचा काहीतरी द्यावा, अंगठी द्यावी किंवा एक पेंडल द्यावं, असं मुलांना वाटतं तर काही चुकीचं नाहीये. म्हणजे मुला मुलींना का ते कधीच न तुटणारा पदार्थ आहे. कठीण. तू काय बघतोय सर? मॅम कुणाचा तरी माईक ऑन आहे. तुम्हाला जर त्याला म्यूट करता येत असलं तर करा. एक मिनिट थांब, मला बघू दे. तन्मय, तू न्यूज बघतोयस का? शांतीत बघ. न्यूज नाही, ती फिल्म आहे वाटतं. खूप आवाज. जे काही बघतोय तो घरी बघतोय, पण आपल्याला पण ऐकू येते ना ते. येस मॅम, डिस्टर्ब. कोण आहे आपल्याकडे इथे? मला त्याला म्यूट नाही करता येत. मैं भी बहुत परेशान हूँ. तन्मय, तुम्हारा माइक ऑफ कर दो. तू गेलाय कुठे? माइक ऑन करून कुठे फिरतोय वाटते. संगीता मॅमला सांग. येस मॅम. आपने क्या जी? म्यूट करायला येत असेल तर गुड. चला, आता थोडा वेळ कदाचित तुम्ही सगळेच म्यूट व्हाल, मला माहित नाही. मी तुम्हाला ऑन करेन, ठीक आहे? आधी बघा आणि मग बोला. चला, हा, आता आपण हिऱ्याबद्दल बोलत होतो. हिरा हा सुंदर आणि आकर्षक असा आपल्या सगळ्यांना माहिती असलेला पदार्थ आहे. जे खूप सारे डीबीयर्स आणि नक्षत्र, डायमंड्स वगैरे वगैरेच्या ऍड आपण बघतो. तर त्या हिऱ्याच्या प्रॉपर्टीज पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. हा विद्युत दुर्वाहक आहे. विद्युत दुर्वाहक म्हणजे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कारण त्याच्यामध्ये स्क्रीन दिसत नाही. हो, थांबा. Yes, लेट मी ma'am. शेअर. बरं झालं लवकर सांगितलंस ग. बघ आता दिसतंय का? दिसते? नाही मॅम. नो मॅम. नो मॅम. आता दिसते मॅम. दिसते ना? हो मॅम, आता दिसते. ओके ओके ओके, चला. येस मॅम. तर मॅम प्लीज या तुमचा कॅमेरा हिऱ्याचे ऑन करता का? हा बघ आता झालंय का? दिसतंय आता? टीचर कॅमेरा. येस मॅम. माझा कॅमेरा ऑन करू? थांबा. येस मॅम, समजत नाही. मी मुद्दाम बंद ठेवला होता. मी जेव्हा काही 2-4 गोष्टी शेअर करते ना, तुम्हाला ऑन जर करू वाटत असलं तर करा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. अरे मी मगाशी व्हिडिओ लावला होता ना, तर व्हिडिओ मध्ये जास्त नेटवर्क यूज होतो, म्हणून मग मी ते बंद केलं होतं. आता बघा, माझा ऑन आहे कॅमेरा, ठीक आहे? येस. चलो, आता आपण हिऱ्यावर येऊया. चला, विद्युत दुर्वाहकता म्हणजे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी तेव्हाच वाहते जेव्हा मुक्त इलेक्ट्रॉन असतात. कुठेतरी एका ठिकाणी जगामध्ये इलेक्ट्रिसिटी बनली आहे, म्हणजे पॉवर स्टेशन मध्ये, जिकडे ते इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेशन असतात. समजा ते थर्मल पॉवर स्टेशन असतील किंवा हायड्रोथर्मल असेल किंवा न्यूक्लिअर पॉवर स्टेशन असेल, अशा ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बनते. पण तिथून ती आपल्या घरामध्ये आपल्या बटनाच्या इथपर्यंत येते. फिरतो कोण? इलेक्ट्रॉन. म्हणजे काय? जिकडे मुक्त इलेक्ट्रॉन संचार आहे तिथेच इलेक्ट्रिसिटी फिरणार आहे. पण हिऱ्याच्या बाबतीमध्ये त्याची रचना अशी आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठेच फ्री नाहीये. प्रत्येक कार्बन आपला 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 म्हणजे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन मधले 4ही इलेक्ट्रॉन जे आहेत ते असे शेअर करते की त्यांना हलायला जागा नाहीये. ते परफेक्टली एकमेकांना अडकलेले आहेत. म्हणून तो काय आहे? एकतर तो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी.
रचना एवढी स्ट्रॉंग आहे, एकमेकांमध्ये ते असे अडकलेले आहेत प्रत्येक कार्बनचे अणू, की ते जगातले सगळ्यात कठीण पदार्थ, म्हणजे तुम्ही हिऱ्याने बाकीच्या गोष्टी तोडू शकता पण हिरा तुटणार नाही, इतका तो स्ट्रॉंग असतो. प्युअर हिरा, असे लोकल नाही. प्युअर हिऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या हिऱ्यांचा वापर करून अनेक गोष्टी तोडण्याकरता, म्हणजे मेकॅनिक्स मध्ये पण ते वापरलं जातं. कारण हिरा तुटत नाही पण तो समोरच्या मेटल्सला पण तोडू शकतो, लोखंडाला किंवा आणखीन कोणत्या तरी गोष्टींना तोडण्याकरता, कट करण्याकरता हिऱ्याचे लेअर असलेल्या वस्तू वापरतात इंडस्ट्रीमध्ये. कारण तो जगातला सगळ्यात कठीण पदार्थ, स्ट्रॉंगेस्ट पदार्थ. मॅम रचना बोला. मॅम कार्बन तर किती काळा असतो, मग हिरा किती पांढरा असतो. तेच तर आहे ना, कशामुळे होतं असं. कार्बनचे बघा, आता तुम्हाला आणखीन मी फुलरींचे व्हिडिओ दाखवेन, मग तुम्हाला समजेल की कार्बन मध्ये असं काय आहे. बघा, कार्बन असे एकमेकांना रचले की आरपार जाता येईल असे, म्हणजे लाईट रिफ्लेक्ट होणं, लाईट ट्रॅव्हल करणं, या गोष्टीसाठी जागा असू शकते ना मध्ये. कार्बन कसे रिंग बनवू शकतो. कार्बन काळा असतो, तो कार्बन असतो जो बाकी सगळ्या संयुगांमध्ये अडकलेला असतो. आपण ज्वलन केलं की तो काळा होतो, तो बर्न होतो. पण मुळात कार्बन आणि त्याची रचना आणि हिऱ्यामधली रचना तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं का, आपल्या पीपीटी मध्ये पण आहे बघा ना. डायमंडची रचना, कार्बन कसे आहेत बघा ना, चौरसामध्ये अडकलेले आहेत ते. चौरसामध्ये मध्ये मध्ये किती स्पेस आहे. जशी स्पेस इकडे आहे ना, त्या स्पेस मधनं लाईट रिफ्लेक्ट होतो, एकमेकांना परावर्तन अपवर्तन होत राहतं. त्याच्यामुळे तो गोरा गोरा दिसतो. आणि त्याच्यामधनं लाईट्स पण जातात बघा ना, त्याच्यावर पडलेला लाईट पण 7 कलर मध्ये रिफ्लेक्ट झाल्यासारखं वाटतो, प्रिझम सारखं काम करतो तो. ची रचनाच तशी. येस मॅम. म्हणजेच काय, प्रत्येक कार्बन अणू 4 अणूंशी सहसंयोजी बंधाने जोडलेला आहे. एक अणू 4 अणूंबरोबर जोडलाय आणि असा जोडलाय की त्याच्यामध्ये स्पेस आहे चौरसामध्ये. तर हिरा हा कार्बनचे सर्वात मूल्यवान स्फटिक स्वरूप आहे, ज्याची अद्वितीय रचना आणि असामान्य कठीणता आणि विद्युत दुर्वाहकता ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये. मस्त ना. आता पुढचा आहे हिऱ्याचे उपयोग. औद्योगिक, मी तुम्हाला म्हटलं होतं हिऱ्याचा वापर हा वस्तू तोडण्याकरता करतात, काच कापण्याकरता, खडकाला छिद्र पाडण्याकरता. ज्या मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट असतात ना, ज्या टोकाशी, एकदम टोकाशी हिऱ्याच्या वस्तू असतात, टोकदार, त्याला होल करण्याकरता, कट करण्याकरता म्हणून ते वापरतात. दागिने, ऍज वी ऑलरेडी हॅव डिस्कस्ड. वैद्यकीय डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात. आणि अवकाशामध्ये कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणापासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करणार. कारण का, बरोबर आहे ना, स्ट्रॉंग मटेरियल येते, खूप स्ट्रॉंग मटेरियल आहे, कशामुळे तुटणार फुटणार नाही येते. मग या खिडक्या तयार करण्याकरता पण डायमंडचा काय श्रीमंती आहे बघा ना. उपग्रहांमध्ये त्या काचा बिचांना प्रोटेक्शनसाठी म्हणून हिरा वापरलाय. बुलेट वॉटरप्रूफ ग्लास मध्ये पण का असेल, मला माहित नाही, पण मी शोधून सांगेन. पण बरोबर आहे, त्याच्यामध्ये असू शकतं. काही बिल्डिंगच्या काचा पण असतात एकदम, म्हणजे साऊंड प्रूफ असतात, डॅमेज प्रूफ असतात, अशा ठिकाणी असू शकतं. पुढचं आहे ग्रॅफाइट. हा आपला इंडियन माणूस आहे, हा इंडियन आहे. हा आपल्यासारखा सावळा, आपल्यासारखा नॉर्मल आणि कामसू. हा आहे का बघा हिरा, हा इंडियन आहे का कुठल्या तरी अँगलने? नाही. श्रीमंत आहे, हा स्वतः काही फार काम करत नाही, एकदम रिच कामं करतो हा. पण हा आपल्यासारखा आहे, कष्टाळू, नॉर्मल, चांगला, ब्राऊन. बघा ह्याच्यामध्ये काय आहे, रचना बघा. एक कार्बन 1, 2, 3 कार्बनला जोडलेला आहे. मग चौथ्या कार्बनचं काय होतं, षटकोनामध्ये विभागलेले आहेत ते. म्हणजेच काय, ते एकमेकांना बॉन्ड करतायत, पण 3 चे पक्के बॉन्ड आहेत. आणि एकमेकांवर अशा, जशा आपण बरं, तुम्ही ते अननस खाल्लं असेल ना, अननस विकतात बघा, एकावर एक ठेवतात, काढून घेतली ते खाली फोड असतच ना, असंच ग्रॅफाइट एकावर एक अशा चकत्या आहेत असं समजा. म्हणून आपली जेव्हा पेन्सिल आपण लिहितो की नाही, तर ती जिकडनं लिहितो तिकडनं ती अशी कमी झिजून जाते, कारण तिथला कार्बन पेपरवर आलेला असतो ग्रॅफाइट. तर तो इतका मऊ आहे, तो लिहिल्यावरती पेपरवरती येतो आणि स्वतःच झिजतो. कुठे हा ग्रॅफाइट आणि कुठे तो डायमंड. डायमंड लिहायचा विचार केला तर
पेज फाटून जाईल आपलं. पण ग्रॅफाईट असं आहे की तो त्याचंच स्वतःच अवशेष त्याच्यावरती उतरवतो आणि लिहिण्याकरता वापरतो आपण. निसर्गात सापडणारे ग्रॅफाईट काळे, मऊ, ठिसूळ आणि गुळगुळीत हे असं असतं ग्रॅफाईट. मग त्याच्यावरती थोडी प्रक्रिया करतात, त्याला थोडं पॉलिश करतात, त्याला नीट करतात, शेपमध्ये टाकतात, पेन्सिलमध्ये टाकतात. विशेष गुणधर्म काय? थरांच्या रचनेमुळे कागदावरती उमटण्याची क्षमता याच्यामध्ये आहे आणि ते विद्युत सुवाहक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. याच्यावरती एक प्रयोग आहे, मी तुम्हाला तो शेअर करेन पुढच्या लेक्चरला. मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. पेन्सिल लावून इलेक्ट्रोलिसिस करणं. पेन्सिलमध्ये लीड आहे आणि लीड म्हणजे ग्रॅफाईट आहे. तर ते विद्युत सुवाहक कसे आहेत त्याचा एक मस्त छोटासा प्रयोग आहे. जमलं तर आत्ताच दाखवते. ठीक आहे? ओके मॅम. हे आहे ग्रॅफाईट ओके बद्दल. मॅम. येस. आता पुढे आहे तिसरी गोष्ट, ग्रॅफाईटचे उपयोग. पेन्सिल जे की आपण ऑलरेडी वापरतो. इलेक्ट्रोड, हे इलेक्ट्रोड ते आहेत जे मी तुम्हाला म्हटलं की इलेक्ट्रोलिसिस करण्याकरता वापरतात. ते काय आपण बघूया. वंगण. ग्रॅफाईटचा उपयोग वंगण तयार करण्याकरता करतात. वंगण म्हणजे काय? ते असतं ना चाकांमध्ये. शू पॉलिश नाही रे. वंगण म्हणजे जेव्हा बैलगाडीच्या चाकामध्ये ते असतं. करेक्ट, चाकामध्ये असतं. किंवा दरवाजा आपण हिंजेस असतात ना दरवाजाचे, ते ऑइलिंग करतो आपण त्याला. लुब्रिकंट काइंड ऑफ. येस, वंगण म्हणजे लुब्रिकंट. चांगला शब्द आहे. आर्क लॅम्प. खूप प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्प मध्ये ग्रॅफाईट वापरतात. ते असे वगैरे असतात ना लाईट हॉटेलमध्ये लटकलेले, त्याच्यामध्ये ग्रॅफाईटचा वापर करतात. कुठे करतात मला माहित नाही, पण आपल्याला दिलंय, आपण शोधून काढूया की हे कसं वापरतात, ग्रॅफाईट का वापरत असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढचं आहे फुलिरिन. सगळ्यात इंटरेस्टिंग, खूप खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे काय दिसतंय बघा ना, फुटबॉलचा बॉल दिसतोय की नाही? हो मॅम. दिसतोय. हा बॉल बनलाय कार्बन पासून. फुलिरिन म्हणजे एक मोठाच्या मोठा बॉल आहे कार्बनचा. हे एक असं अपरूप आहे की निसर्गामध्ये थोडं कमी प्रमाणामध्ये आहे, पण त्याचं स्ट्रक्चर गोल आहे, फुटबॉलच्या स्ट्रक्चर सारखं. आता ह्याला C60, C70, C76, C82, C86 अशी त्याची उदाहरणं आहेत. म्हणजे काय? एका स्ट्रक्चर मध्ये 60 कार्बन, एका स्ट्रक्चर मध्ये 70 कार्बन किंवा 76 कार्बन किंवा 86 कार्बन अशी रचना त्या बॉल मध्ये आहे. हे सगळे जे पर्पल आणि ब्ल्यू डॉट्स आहेत ना, हे सगळे कार्बन आहेत. आणि हे जर मोजले तर 60, 70, 80, 85, 86 अशी, 85 नाही 86 अशी त्याची नंबर्स आहेत. असे वेगवेगळे फुलिरिन आढळतात. ठीक आहे. काजळीमध्ये, ताऱ्यांच्या आदल्या मधल्या जागांमधल्या ढगांमध्ये, तसेच भूगर्भाची बांधणी होताना मधल्या जागेमध्ये हे सापडतात. आधेमध्ये सापडतात. आणि फुलिरिनचा उपयोग विसंवाहक म्हणून, जलशुद्धीकरणात उत्प्रेरक म्हणून केला जातो. उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट. विसंवाहक म्हणजे काय? ठराविक तापमानाला फुलिरिन अतिवाहकता हा गुणधर्म दाखवतो. म्हणजे हा खूपच व्हेरी व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. ठीक आहे. आता ह्याच्या प्रॉपर्टीज ना मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते. त्याचा एक व्हिडिओ ठेवला. काजळ डोळ्याला लावणार काजळ का? काजळी नाही, डोळ्याला लावणाऱ्या काजळमध्ये नाहीये फुलिरिन. काजळी म्हणजे आपण आरतीवर हात धरला ना, आपल्या हाताला काजळी ही होते, लागते. कुठली गोष्ट लाकूड वगैरे जाळल्यानंतर जे काळा धूर येतो ना, त्याच्यामध्ये आपण डोळ्याला लावतो ते काजळ नाही. ते काजळ नाही. त्याच्यामध्ये ते तुपापासून वगैरे बनवलेलं असतं, त्याच्यात नसतं. ते चांगलं असतं. किचनची जी फरशी असते ना, ते ग्रॅफाईट पासूनच बनलेली असते ना. फरशी ग्रॅफाईट पासून नाही, त्याच्यामध्ये कार्बन असतो. कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, कार्बोनेटच्या स्वरूपात आणि कॅल्शियमच्या कंपाऊंड मध्ये तो असतो. ठीक आहे. आपण फुलिरिनचा व्हिडिओ बघू रे, थांबा, मस्त आहे तो. इंटरेस्टिंग गोष्ट आहे फुलिरिन. कसली भारी गोष्ट आहे बघा ना. आता मी पुन्हा कॅमेरा ऑफ करणार आहे फॉर सम टाइम. चला. ओके मॅम. हा आला व्हिडिओ. डायमंड एंड ग्रेफाइट ये दोनों कार्बन के एलोट्रोपीज हैं, ये तो सब जानते हैं। बट इसके अलावा कार्बन का एक थर्ड एलोट्रोपी भी है और वो है C60, जिसे फुलिरिन के नाम से भी जाना जाता है। 1985 में हेरोल्ड क्रोटू, रिचर्ड स्माले एंड रॉबर्ट कर्ल ने इसकी खोज की थी। C60 को बकमिंस्टर फुलिरिन भी कहते हैं।
बिकॉज C60 का शेप एंड स्ट्रक्चर स्पूनर बॉल जैसा होने की वजह से जो C16 के जितने भी मॉलिक्यूल्स हैं उनको बकी बॉल्स कहा जाने लगा, इसलिए इनको बकमिस्टर फ्लोरीन नाम दिया गया। C60 मॉलिक्यूल्स के 32 फेजेस होते हैं जिनमें 20 हेक्सागोनल है एंड 12 पेंटागोनल। C60 मॉलिक्यूल में एवरी कार्बन एटम 3 एटम से जुड़ा रहता है जो 2 डबल बॉन्ड एंड 1 पेयर सिंगल बॉन्ड बनाता है। इतना ही नहीं, C60 मॉलिक्यूल्स में 60 कार्बन एटम्स पाए जाते हैं और सभी के सभी कार्बन एटम्स sp2 हाइब्रिडाइजेशन रखते हैं। अगर बात की जाए C60 के स्ट्रक्चर को लेकर तो बकमिस्टर फ्लोरीन में कार्बन एटम की 20 हेक्सागोनल रिंग्स एंड 12 पेंटागोनल रिंग्स एक दूसरे से फ्यूज्ड रहती हैं। कार्बन के तीनों एलोट्रोपिस में इट मींस डायमंड, ग्रेफाइट एंड फ्लोरीन में ग्रेफाइट सबसे ज्यादा स्टेबल एंड फ्लोरीन सबसे कम स्टेबल होता है। आप इस बकमिस्टर फ्लोरीन को कई तरीके से बना सकते हैं, बट इसको पहली बार ग्रेफाइट से ही बनाया गया था। वो ऐसे कि जब हम लेजर बीम के थ्रू ग्रेफाइट के सरफेस से कार्बन को इवेपोरेट करते हैं तब इवेपोरेट करते टाइम कुछ वेपर्स मिलते हैं और जब उन वेपर्स को ठंडा किया जाता है तब उससे कुछ कालिख मिलती है और उसी कालिख में C16 मिला। इसके अलावा सैचुरेटेड हाइड्रोकार्बन को जलाने पर भी कुछ कालिख मिलती है और उन कालिख में भी C16 और बाकी के फ्लोरीन्स पाए गए। C60 मॉलिक्यूल्स कार्बन का एक बहुत ही रिएक्टिव फॉर्म है। यह हैलोजेंस के साथ काफी अच्छे से रिएक्शन देता है। यह फ्लोरीन के साथ C16F60, ब्रोमीन के साथ C60Br2 एंड C60Br4 एंड क्लोरीन के साथ C60Cl टाइम्स बनाता है। इसके अलावा ये C60 मॉलिक्यूल्स एल्कली मेटल के साथ भी रिएक्शन करता है। कार्बन का यह एलोट्रोपी अपने आप में बहुत ही अमेजिंग है, यहाँ तक कि इसके नाम इट मींस बकमिस्टर फ्लोरीन के पीछे भी काफी सारे लॉजिक्स हैं। एक्चुअल में इसका नाम बकमिस्टर फ्लोरीन जियोडेसिक गुंबद के इन्वेंटर फेमस अमेरिकी आर्किटेक्चर बकमिस्टर फ्लोरल के नाम पर रखा गया। C60 मॉलिक्यूल्स का स्ट्रक्चर भी कुछ जियोडेसिक गुंबद जैसा ही था। भले ही देर से ही सही, मगर आज केमिस्ट्री में ये फ्लोरीन्स काफी यूजफुल हैं। कळलं बऱ्यापैकी? येस मॅम. बऱ्यापैकी. आणि त्या शब्दाचा अर्थ पण मी शोधून काढला. विसंवाहक म्हणजे इन्सुलेटर. मराठीत मी म्हणलं ना, मला कॉन्फिडन्स नाही काही काही शब्दांचा. इन्सुलेटरचा अर्थ आहे जे इन्सुलेट करतात, जे इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटी वाहून नेत नाहीत, जसं प्लास्टिक, तो इन्सुलेटर आहे, बरोबर ना? तसाच फ्लोरीन हा इन्सुलेटर आहे, हा विसंवाहक आहे, पण तो ठराविक तापमानाला अतिवाहक दाखवतो. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज किती एक्स्ट्रीम आहेत. एका बाजूला एकदम विसंवाहक आणि दुसऱ्या बाजूला अतिवाहक, एक्स्ट्रीम आहेत ना. आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपण कशा बघितल्या की तो कसा बनलाय, 6 आणि 5 म्हणजे 5 ची रिंग म्हणजे पेंटागॉन आणि हेक्सागॉन अशा एकमेकांमध्ये जोडलेल्या. फुटबॉलच्या बॉलची तुम्ही रचना बघा, काळ्या रंगाचा एक हेक्सागॉन आणि त्याच्या खाली पेंटागॉन, हेक्सागॉन, पेंटागॉन असे रचलेले असतात. तशीच ही रचना आहे. तर तुम्ही मला त्या काजळीबद्दल विचारलं, ते पण मी पाहिलं. तर आपल्याला व्हिडिओमध्ये पण हेच सांगितलंय की लेझर बीमने ग्रॅफाइट जाळल्यानंतरच्या ज्या फ्यूम निघाल्या त्याच्यामध्ये हा फ्लोरीन दिसला, त्याच्या वेपर्समध्ये, त्याच्या वाफांमध्ये, म्हणजे जळल्यावरती जे निघतं ना धूर सारखं. आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड जाळल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काही फ्लोरीनचे ऍटम असू शकतात. तो जाळलेला धूर जमा करून त्याचं जर रिसर्च केलं की त्याच्यामध्ये फ्लोरीन आहे का, तर समजेल एखाद्या वेळेला. कारण तो कार्बनचाच एलोट्रोप आहे, त्याच्यामुळे तो असू शकतो. फक्त त्याला हीट, लाईटाच्या वेव्हलेंथ असतात ना. जेव्हा लेझर लाईट टाकतो आपण तर त्या लाईटामधनं जे काही प्रकारची हीट डेव्हलप होईल आणि त्याच्यामधनं तयार झालेलं फ्लोरीन असं असणार आहे. आता याच्यामध्ये एक प्रश्न होता बघा की याच्यामध्ये एक कार्बन तिघांनाच कसा जोडला गेलाय. या रचनेमध्ये पण बघा आपण बघितलं की एक कार्बन 4 ह्याला जोडले गेलेले आहे इकडे. मग हे असं काय, म्हणजे 4 ला जोडलंय हे नॉर्मल आहे, 3 ला जोडलंय, 3 ला जोडलंय, असं कसं होतं? तर ते sp2, sp3, sp हायब्रिडायझेशन असे वेगवेगळे हायब्रिडायझेशन असतात. ते तुम्हाला आता नाहीये. कार्बन स्वतःला स्टेबल ठेवण्याकरता जगातले वाटेल ते प्रयोग करतो, म्हणजे तो सगळ्या प्रकारचं पॉलिटिक्स करतो.
पण स्वतःला स्टेबल ठेवतो. तर त्याच्यामध्ये sp2, sp, sp3. तुम्हाला तुमच्या जनरल माहिती करता सांगते, sp3 मध्ये एक s आणि 3 p असे एकत्र शेल येतात. म्हणजे एक s आणि 3 p म्हणजे झाले 4 शेल. म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन, हायब्रिड म्हणजे हायब्रिड बनवणं, एकत्र येणं. तर अशा हे शेल आहेत, एस शेल आणि पी शेल असे 3 एकत्र आले की 4 जागा बनल्या, 1 2 3 4 म्हणजे 4 बॉन्ड बनतात. sp2 मध्ये म्हणजे एक s आणि p चे 2 असं हायब्रिडायझेशन जेव्हा होतं तेव्हा 3च रिंग बनतात शेअरिंगच्या. त्या रिंग मधनच तो स्टेबल होतो आणि बाकी स्वतःची रचना अशी करून घेतो की त्याच्याकडचे 2 आणि उरलेले 2 आणि इकडचे अशा पद्धतीचं बॉन्डिंग तो बरोबर करतो. sp2 हायब्रिडायझेशन काय आहे, sp3 काय आहे तुम्हाला आता नाही. तुम्हाला फारच हौस असेल तर तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा. पण ही रचना स्टेबल आहे. ह्याच्यामध्ये कार्बनची व्हॅलेन्सी 4 पूर्ण होते, वेगळ्या पद्धतीने होते. ठीक आहे, इथपर्यंत आत्ताच्या लेवलला ठीक आहे, कळलं. कार्बनच्या ग्रॅफाइटच्या उपयोगांना आपण फुलिरिनचं आपण बघितलं. कार्बनची अस्फटिकी रूपं कोणती ते बघूया. कार्बनची अस्फटिकी रूपं म्हणजे काय, ज्याचे स्फटिक नाहीये, नुसताच कार्बन आहे. दगडी कोळसा जो की आपण वापरतो, कोळसा नाही का वापरतो आपण कशात जाळायला, तो पीट, लिग्नाइट, बिट्युमिनस, अँथ्रासाइट ही काही त्याची नावं आहेत. आणि ह्याचा वापर करून आपण ज्वलनासाठी त्याला इकडे तिकडे वापरत असतो. चारकोल, प्राण्यांची हाडे आणि शिंके यांच्यापासून तयार होणारा प्राणीचे चारकोल आणि लाकडाच्या अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून तयार होणारा वनस्पतीजन्य चारकोल, 2 वेगवेगळ्या प्रकारचे चारकोल असतात. चारकोल हा कोळशासारखाच असतो, पण तो प्राण्यांपासून किंवा वनस्पतीपासून बनणारा म्हणजे काय, एखादं लाकूड आहे, तुम्ही त्याला कमी ऑक्सिजन मध्ये जाळलं म्हणजे अपुऱ्या हवेत जाळलं तर तो जळेल, पण पूर्ण जळणार नाही, त्याच्यामध्ये काहीतरी कंटेंट वेगळा राहील, त्याला चारकोल म्हणतात. तसंच प्राण्यांची हाडं, शिंग याच्यामध्ये पण कार्बन आहेच ना, आपल्या बॉडीमध्ये कार्बन आहे, पण त्याला तुम्ही जाळलं ते पण असंच कमी याच्यामध्ये आणि कमी ऑक्सिजन मध्ये जाळलं तर ते पूर्ण जळणार नाहीत, त्यांचा पण प्राणीचे चारकोल बनतो. तर ही अस्फटिकी रूपं आहेत कार्बनची. ठीक आहे, आता पुढच्या याच्यामध्ये हायड्रोकार्बन पासून कार्बनची केमिस्ट्री सुरू होते. आतापर्यंत कार्बनची माहिती होती. हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन यांची एक स्वतंत्र एक वेगळं विश्वच येते. पुन्हा मी सांगेन तुम्हाला, उदाहरण देईन मी हॅरी पॉटरचं. तुम्ही म्हणाल काय सारखं हॅरी पॉटर म्हणताय, पण जर तुम्हाला ती स्टोरी माहिती असेल तुम्हाला समजेल की ते एक पॅरलल विश्व आहे. आपलं नॉर्मल जग जसं चालू आहे तसं तिकडे एक पॅरलल जग आहे. तुम्ही जर ते पिक्चर बघितलं, ती पुस्तकं वाचली तर तुम्हाला समजेल की काय काय आहे त्याच्यामध्ये. त्यांच्याकडे बँका आहेत, त्यांच्याकडे हॉस्टेल आहेत, त्यांची घरं आहेत, त्यांच्याकडे काम करणारे मशीन्स जादूवर चालतात आणि हे सगळं एक स्पेशल काहीतरी वेगळंच चाललंय जगामध्ये, आपल्या जगाच्या पॅरलल म्हणजे समांतर असं वाटतं. तशीच एक वेगळंच विश्व आहे हायड्रोकार्बनचं. ते काय पॅरलल विश्व आहे का? पॅरलल नाही, ते आपल्याच विश्वातला एक भाग आहे. सगळीकडे हायड्रोकार्बन आहेत आणि हायड्रोकार्बनची केमिस्ट्री खूप वास्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आता मी ते म्हटलं ना, sp3, sp2, sp हे सगळं कुठेतरी तुम्हाला हायड्रोकार्बन्स मध्ये नक्की दिसतं. कार्बन आणि हायड्रोजन यांच्यापासून बनलेली संयुगम म्हणजे हायड्रोकार्बन. नावातच आहे ना, हायड्रो म्हणजे हायड्रोजन, कार्बन म्हणजे कार्बन. हायड्रोजन आणि कार्बन आले, हायड्रोकार्बन तयार झाले. का बरं? कार्बन त्याची व्हॅलेन्सी 4 आहे आणि हायड्रोजन हा असा आहे त्याला त्याचं ड्युप्लेट कम्प्लीट करायचंय आणि खूप इझिली अवेलेबल आहे हवेमध्ये हायड्रोजन. तर तो हायड्रोजन आणि कार्बन हे एकमेकांशी बॉन्ड्स बनवतात. अनेक प्रकारचे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड असे कार्बन बॉन्ड बनवतो. उरलेल्या जागांमध्ये तिकडे जागा भरायला कोण असतं? हायड्रोजन. अशा पद्धतीने कार्बनची आणि हायड्रोजनची एक वेगळीच मैत्री आहे. असं म्हणतात ना, जिथे कमी तिथे आम्ही, असं कोण म्हणतं? हायड्रोजन. कार्बनला तू कर रे बाबा, तुला काय कंपनी सुरू करायची, तुला काय स्टार्टअप सुरू करायचे कर, माझ्याकडे मॅन पॉवर आहे, मी घेऊन येतो. असा आहे तो. हा वाटेल ते बनवतो आणि तो वाटेल ते पूर्ण करतो. असे कार्बन आणि हायड्रोजन खूप चांगले जयविरूची मैत्री आहे त्यांची ती. ठीक आहे, चला. येस मॅम. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे हायड्रोकार्बन आहेत. एक आहे संतृप्त आणि दुसरा आहे असंतृप्त. संतृप्त म्हणजे ज्याचं पोट भरलेलं आहे, सॅच्युरेटेड, आणि असंतृप्त म्हणजे ज्याचं पोट भरलेलं नाही. म्हणजेच काय, हायड्रोजनने पोट भरलेलं नाही, पण कार्बनचे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहेत.
संतृप्त हायड्रोकार्बन, असंतृप्त हायड्रोकार्बन हे सगळं आपण पुढच्या वेळेला डिटेलमध्ये बघूया. आणि त्याच्या पुढचा मुद्दा काय आहे तेही बघून घेऊ, म्हणजे आपल्याला समजेल की कार्बन डायऑक्साईडचं डिटेलमध्ये डिस्कशन करायचंय आणि नंतर मिथेनचं. ठीक आहे, अशा पद्धतीने अशा रीतीने हा धडा इथे संपतो. तुम्हाला आज आपण जे काही बोललो ते कळलं का? येस मॅम, समजलं. छान होतं ना? चालेल. एक काही शंका आहे का? बोला. नो मॅम. नो मॅम, नो डाऊट. ओके, नो डाऊट. शाबाश. आपला धडा वाचा आणि त्याच्यावरती तुम्हाला काही शंका असतील तर मला विचारा. ठीक आहे? मॅम क्या माहित नाही. काय हवंय? काय म्हणता तुम्ही? होमवर्क. होमवर्क हाच होता की आपलं जे काही आपण आता धडा वाचलाय तो धडा पूर्ण वाचा आणि तुम्हाला त्याच्यावरती काही वेगळे व्हिडिओज दिसले, तुम्हाला वाटतंय की मला बघायचंय, मला माहिती असलं पाहिजे, तर जरूर बघा आणि मलाही सांगा काही नवीन असलं तर. तुम्हाला व्हिडिओ मी काढले त्यातले. चलो, भेटूया पुढच्या वेळेला. हो मॅम. बाय बाय. गुड नाईट. थँक्यू मॅम. गुड नाईट. सी यू. बाय. गुड नाईट. बाय. वेलकम. गुड नाईट मॅम. गुड Thanks, ma'am. गुड नाईट मॅम.